आपली एक इंडियन मेंटॅलिटी आहे, रोटी कपडा मकान, म्हणजे आपलं स्वतःचं घर पाहिजे. बिलियनर्सनी जरी सांगितलं की नाही रेंटल घरामध्ये राहा, तर तुम्हाला काय वाटतं, रेंटल घरात राहावं का विकत घ्यावं घर? तुम्हाला मी तुम्ही कुठल्या घरात राहता? येस, मी तेच सांगणार होतो. मी स्वतः रेंटेड हाऊस मध्ये राहतो. घर प्रत्येकाचं झालं पाहिजे, कारण तो एक इगो आहे. कधी झालं पाहिजे ह्याच्यावर माझं नेहमी वक्तव्य असतं. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. कालच एक व्यक्ती ऑफिसमध्ये आलेले, वय वर्ष 32, 2 वर्ष लग्नाला झालेले. बायको दररोज कचकच करतीये, तुम्ही घरच घेत नाही. कारण तेच होतं, आई बाबांपासून वेगळं राहायचं. नवरा म्हणतो की आपण थांबू थोडंसं, पण पैसे नाही आता डाऊन पेमेंट घ्यायला करायला. साधारण तो 80,000 रुपये EMI घेणार होता. म्हणजे 1 करोडचं त्याचं घर होतं, 1 करोडचं लोन होतं. 50 लाख रुपये त्याला डाऊन पेमेंट करायचे होते. 50 लाख रुपयामध्ये 20-22 लाख त्याच्याकडे होते. उरलेले पैसे बाबा, मित्र, परिवार असं करून तो 27-28 लाख रुपये घेणार होता. ते घर न घेता त्याचे जे 25 लाख रुपये डाऊन पेमेंट करणार होता ते त्याने म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवले. लोन न घेता 80,000ची SIP चालू केली. 25 lakhs lump sum in 5 years, 12% will give you around 45 lakhs. EMI न देण्याच्या ऐवजी मी 80,000ची SIP केली, 10% वाढवली, तर ती 5 वर्षात 12% 80 लाख रुपये होता. 45 lakhs प्लस 80 लाख साधारण 1.25 करोड होता. इमॅजिन अ लाईफ आफ्टर 5 years. मी जिथे बोट ठेवीन तिथे मी घर घेऊ शकेन. की आज पैसे नाही आहेत तर तुम्ही तडजोड घेऊन फ्लॅट घेता. जेव्हा पैसे असतात त्या मी म्हणतो मला हिरानंदानी इस्टेट मध्येच फ्लॅट घ्यायचा आहे. मी ते बघायला जातो, मी पैसे देतो, मी काम फत्ते करून येतो. ती पोझिशन येणं खूप इम्पॉर्टंट आहे.